नागपुर से बड़ी खबर सामने आई है। नागपुर इमामबाड़ा पुलिस ने कुख्यात अपराधी को पकड़ लिया है। आरोपी के खिलाफ एमपीडीआई के तहत स्थानबंद आदेश जारी था, लेकिन वह 6 अगस्त से फरार था। पुलिस को जानकारी मिली है कि वह अजनी थाने के तहत रेलवे क्वार्टर क्षेत्र में छिपा है। कार्रवाई करते हुए पुलिस टीम ने घेराबंदी कर आरोपी को धर दबोचा। आरोपी पर नागपुर के अलग अलग थानों में घर चोरी, खंडनी, जबरी चोरी, हत्या के प्रयास और गंभीर अपराध दर्ज है। उसे एमपीडीए की कार्रवाई के तहत 30 सितंबर को नागपुर मध्यवर्ती कारागृह में दाखिल किया गया। यह कार्यवाही पुलिस आयुक्त रविंद्र कुमार सिंघल, उपायुक्त रश्मिता राव और वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में की गई। आधी पलाश उर्फ गणी प्रकाश वासने हा आरोपी जास्त गुन्हेगारी क्षेत्रात होता। त्याच्यावर जवळजवळ 19 मारपीट संदर्भात गुन्हे दाखल होते। त्यापैकी इमामवाडामध्ये 9 होते, अजनीमध्ये 4 होते, हुडकेश्वरला 1, प्रतापनगर 1 आणि सावनेर अशा विविध पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल होते। त्याला काल 1 तारखेला रोजी 1 वर्षासाठी एमपीडीए खाली अटक करून जेलमध्ये पाठवण्यात आलेला आहे। यापूर्वी त्या आरोपीवर 2 वेळा प्रतिबंधक कारवाई एमपीडीए अंतर्गत केलेली, ही तिसरी कारवाई त्यात आता ही केलेली। इमामवाडा पोलीस स्टेशनने आणखीन 2 आरोपीला एमपीडीएमध्ये आतमध्ये पाठवलेला आहे। नयन नवनाथ चौरे यावर 6व्या महिन्यात एक एमपीडीए केलेला आहे 1 वर्षासाठी, आणि दुसरा आरोपी सागर सूरज लोखंडे याला 7व्या महिन्यात एमपीडीएच्या कार्य करून 1 वर्षासाठी जेलमध्ये पाठवलेला आहे। त्याचप्रमाणे इमामवाडा पोलीस स्टेशनने 2 आरोपीवर तडीपारीची कारवाई केलेली आहे, आणि जे आरोपी गुन्हेगारी क्षेत्रात जास्त हे करीत असतील त्या सर्व आरोपीवर प्रतिबंधक कारवाई अंतर्गत आम्ही नियंत्रण आणत आहे आणि योग्य ती कारवाई करून त्यावर प्रतिबंध करत आहोत। त्याला एक एवढंच आव्हान आहे की कुठेही बाबा गैरकायदेशीर काही कृत्य दिसत असेल, कोणी मारामारी करत असेल अथवा ज्या काही गोष्टी बेकायदेशीर वाटत असेल तर तात्काळ पोलिसाला 112 त्यांनी संपर्क करावा। 112 संपर्क केल्यावर आमचे पोलीस जास्तीत जास्त 3 मिनिटात सदर स्पॉटवर पोहोचते, आणि जनतेने जर नाव जाहीर न करण्यात ठेवलं त्याचा पण पर्याय आपल्याकडे आहे की बाबा माझे नाव कुठे येऊन देऊ नका। त्याप्रमाणे त्यांचे नावसुद्धा ओपन होत नाही, त्यांचे नाव गोपनीय ठेवून आपण संबंधित आरोपीवर कारवाई करतो। त्यामुळे जनतेच्या सहभागातूनच पोलिसाचं काम हे सोपं आणि परिणामकारक होत आहे। त्यामुळे जनतेने पोलिसाला सहकार्य करावं अशी पोलिसातर्फे आमची ही आहे, विनंती आहे। झोनपूर परिमंडळाचे माननीय DCP रश्मिता राव सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदरची कारवाई केलेली आहे। त्यांनी मागील 8 दिवसात वेळोवेळी त्या संदर्भात मार्गदर्शन केले होते। त्या अनुषंगाने त्यांच्या मार्गदर्शनातच एक टीम स्वतंत्र तयार केली होती सदर आरोपीला शोधण्यासाठी, आणि परवा रात्री तो अग्नीच्या हद्दीत मिळाल्याची माहिती मिळाल्यामुळे तात्काळ ते जाऊन त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला जेल पास केलेला आहे।